आजची रेसिपी 100% सांगते की एकदम सक्सेसफुल होणार आहे तुमची। आणि मी स्वतः अनुभवलेली जे रेसिपी राहते तेच अपलोड करते आणि मी तुमच्यासोबत काहीच खोटं बोलणार नाही। असा टायमिंग बी तुम्हाला मी 10 या 15 मिनिटाचं सांगणार नाही। जे परफेक्ट टायमिंग राहते एक रेसिपीसाठी तेच मी तुम्हाला सांगणार आहे। आणि जे मेनू मी घेते त्या मेनूच्या हिशोबाने तुम्ही जर तुमची मेजरिंग ठेवसाल ना तर मस्त असा आजची रेसिपी तुमची परफेक्ट बनणार आहे। तर चला, AIK चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर नवीन असाल चॅनलवर तर याला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका। तर चला, आज बनवणार आहे आपण एकदम मार्केट जशी बाजारामध्ये मिळते तशीच नानखटाई तुम्हाला खायला मिळणार आहे। आपण बाजारामध्ये तर हायजेनिक चीज़ खातो, त्याला पसंत खूप करतो, पर जरी आपण घरी बनवणार एकदम सक्सेस होणार आहे। तर चला, मी मेजरिंग सांगते। ही मी घेतलेली आहे अर्धा कटोरी तूप। याच्याऐवजी तुम्ही देशी आपलं तूप घेऊ शकता, जसं डाळ आहे ते। तर बघू शकता अर्धी कटोरी आहे आणि रूम टेम्परेचरवर मी फ्रीजमधून अर्धा घंटा ठेवला होता काढून। आणि मी हे साखर घरामध्ये मिक्सरमधून काढून घेतलेली आहे, बघू शकता। तर हे 1 कप आहे। तर आपल्याला याला मस्त असं क्रीमी टेक्स्चर करायचं आहे, एकदम परफेक्ट। तर आपण याला मस्त असं फेटत जायचं आहे, जोपर्यंत आपली क्रीमी टेक्स्चरमध्ये येणार नाही तोपर्यंत आपल्याला असंच फेटायचं आहे। मस्त असं फिरवत राहायचं आहे। तूप आणि साखर हे दोन्ही मिक्स करायचे आहे, जोपर्यंत ट्रान्सफर होत नाही क्रीमच्या स्वरूपात तोपर्यंत आपल्याला असंच फिरवत राहायचं आहे। कमीत कमी 10 या 12 मिनिट लागतील ना, कमी जास्त मी तुमच्या समोरच फिरवत राहीन। तर तुम्ही असा एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला। पाहू शकता मस्त अशी क्रीम जे आपण केकसाठी सजवतो ना तशाच प्रमाणे आपली क्रीम तयार झालेली आहे, बघू शकता। साखर आणि तुपाची मला नाही वाटत त्याच्या पाण्याची गरज वाटेल। जर थोडंसं आपल्याला असं एकदम हलकं पाणी 2 चम्मच आपण टाकू, याच्यामध्ये जास्त नाही टाकायचं आहे। कोकोनट पावडर आहे, कोकोनट पावडर जे आहे तर 4 चम्मच घातलेला आहे मी। याच्या जागेवर तुम्ही जास्त यूज करू शकता कोकोनट पावडर। मस्त असा एकदम टेस्ट येतो आपल्या नानखटाईला। याच्यामध्ये मी टाकणार आहे बेसन 4 चम्मच आहे, चाळून घेतलेलं आहे। डस्ट वगैरे राहते ना, निघून जाते। तर आपल्याला मस्त असं फिरून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। साखरेचं जे पाणी राहते ना ते सोडल्या जाते याच्यामध्ये। तर मेजरिंगसाठी मी हे मोठ्या साईजचा कप घेतलेला आहे, याच्यामध्ये मैदा घेतलेला आहे, मी चाळून घेतलेला आहे मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे। आणि याच्यामध्ये मी बेकिंग पावडर घालणार आहे 1 टीस्पून, आणि छोटा टीस्पून आहे। आपल्या खाण्याचा जो चम्मच राहतो तो बस हाफ टीस्पून, दोन्ही, 1 मीठा सोडा आणि आपला बेकिंग पावडर। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, मिठामुळं मस्त असं गोड पदार्थाला टेस्ट येतो। तर याला याला आपण फिरून घेऊ आणि एकजीव करायचं आहे आपल्याला। मला थोडा माझा बाउल छोटा वाटत आहे, मी मोठ्या साईजचा घेईन। याच्यामध्ये मी चम्मचनी आता नाही फिरवणार आहे, हाताने फिरवणार आहे। त्याच्यामुळं कसं मस्त असा एकदम हलका आपल्याला डो लावायचा आहे। चपातीसारखा आपल्याला डो नाही लावायचा आहे, त्याच्यामुळं चपटे होतात आपले नानखटाई। हे बघू शकता मस्त अशी मुठ्ठी बांधल्या जात आहे। तर पूर्ण आपला जे सामग्री आहे पूर्ण एकजीव झालेली आहे। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। मस्त असं याच्यामध्ये हलका डो तयार लावता येते। आणि मला 2 चम्मच पाणी घालायचं आहे। हे सोप टाकलेली आहे मी आणि इलायची पावडर। याच्यामध्ये एसेन्स पण टाकू शकता तुम्ही, खूप छान अशी टेस्ट येतो त्याचा। याला एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। तर 2 चम्मच मी पाणी घालत आहे। दुधाचा वापर नाही करायचा आहे आपल्याला इथे, हे बघू शकता तुम्ही। बस 2 चम्मच पाणी घालून आपल्याला मस्त मळून घ्यायचं आहे हलक्या हाताने।
आपल्याला हलक्या हाताने डो तयार करायचा, त्याच्यामुळे मस्त असे नानखटाई तयार होतात आपले. जर आपण चपातीसारखा आटा जर लावला तर त्याच्यामुळे आपली नानखटाई चांगली येणार नाही. बघू शकता 10 मिनिटं झालेले आहे आणि क्रेक असा तुम्हाला डो दिसत असेल. याच्यामुळे की मी हलक्या हाताने लावलेला आहे, त्याला जास्त मळायचं नाही आहे. जास्त मळल्यामुळं कसं होईल, एकदम चिकना आपला डो तयार होणार आहे. तर आपल्याला चिकना डो लावायचा नाही आहे. क्रॅक दिसत असेल ना तुम्हाला, बस अशाच स्वरूपात आपल्याला लावायचा आहे डो. तर आपण याला 2 मिनटं बाजूला ठेवू आणि एकच मेजरिंग घ्यायची आहे आपल्याला. ज्या वेळेस आपण गॅसवर नानखटाई तयार करतो ना, तर आपल्या जे गॅस राहते ना, तर आपल्याला कमी जास्त करायचं जर असले ना, तर मोठ्या साईजचं आपण नानखटाई तयार करतो, तर आपला टेम्परेचर थोडंसं मीडियम पाहिजे. तर आपण एकच साईजची करणार आहे. तर हे घेतलेलं आहे मी 1 चम्मच. छोटे छोटे बॉल घ्यायचे आपल्याला आणि याच्यामध्ये हलक्या हाताने टॅप करायचं आहे आपल्याला. याची खालची बाजू जी आहे तर ती डिझाईन येणार आहे त्याच्यामध्ये, तर खूप छान दिसते अशी. बघू शकता तुम्ही. दुसरा पण मी असं दाखवणार आहे तुम्हाला. बस हलक्या हाताने आपल्याला असे बनवून घ्यायचे आहे नानखटाई. जर मोठी साईज तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही एकच माप ठेवायचं आहे आणि त्यानेच बनवायचं आहे. मी छोटी याच्यामुळं करत आहे की हे जेव्हा आपण बेक करू ना त्यावेळी डबल होतात, त्याच्यामुळे छोटी साईज जर आपल्याला आत्ताच ठेवायची असली ना, तर आपण एका प्लेटमध्ये मस्त 10-15 ठेवू शकतो. हे बघा किती छान अशी डिझाईन तयार होत आहे. आपण हाताने बी गोळा करून त्याचे गोल गोल बनवू शकतो. तुम्हाला जशा पद्धतीची आवडत असेल डिझाईन तशा पद्धतीने करू शकता. मी हलक्या हाताने दाबत आहे, पाहून घ्या. याचे गोल गोल आपण करू शकतो. पेढ्याचे आपण स्वरूपात करू शकतो, जसे आपण मिठाई वगैरे तयार करतो ना, तशा पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. हे बघा, मी जसे आपले मार्केटमध्ये बाजारामध्ये पेढे राहतात ना, तशाच पद्धतीचे मी बनवू शकतो. छान असे डबल फुलल्या जातात. हे जास्त छोटी साईज ठेवायची नाही, जास्त मोठीही नाही ठेवायची आपल्याला. अशाच पद्धतीने सर्व बनवून दाखवते तुम्हाला मी. हे बघा, मी पेढ्याची साईज घेतलेली आहे, तर चला मी सर्व तुम्हाला अशाच पद्धतीने बनवून दाखवते आता. हे बघा किती छान असे बनवले गेलेले आहेत. तुमचा शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. मी काही पेढ्याची साईज ठेवलेली आहे, काही गोल ठेवलेले आहे, काही स्पून केलेले आहे आणि 2 प्लेटा भरून घेतलेल्या आहे मी. तर 2 कढईमध्ये मी त्याला ठेवणार आहे. दोन्ही कढई मी तुम्हाला दाखवणार आहे. मस्त असे प्री हीट करायचे आहे आपल्याला. तर चला, हे बघा मी घेतलेली आहे नॉनस्टिक कढई. त्याला प्री हीट करणं सुरूच आहे माझं दोन्ही कढई. तर याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. वारंवार यूज करते मी मिठाला, स्टोअर करून ठेवते आणि एक जाळी ठेवलेली आहे. तर याला मी 10 मिनिटं असेच प्री हीट करणार आहे स्लो गॅसवर. तर आता दाखवते मी लोह्याची कढई. लोह्याची कढई बघू शकता, त्याच्यामध्ये मी कसणी ठेवलेली आहे प्लेटच्या जाग्यावर. याच्यामुळं कसं होते, मस्त हीट वर येते त्याच्यामधून. ज्याला छेद राहतात ना, ते खूप छान असा त्याच्यामधून हीट बाहेर निघते. तर मी जास्त करून लोह्याची कढईचा वापर करते. मस्त असा बेकरी स्टाईलमध्ये बनतात आपले कोणतेही स्नॅक्स बनवायचे जर असले तर. तर मी याच्यामध्ये प्लेटा ठेवणार आहे. याच्यामध्ये छोटी प्लेट ठेवणार आहे. पेढ्याच्या साईजमध्ये घेतली होती मी. याला मी 20 मिनिट ठेवणार आहे झाकून. मधात एक वेळा चेक करेन. आणि आता हे लोह्याच्या कढईमध्ये मोठी साईजची प्लेट बघू शकता. आपले नानखटाई आपण किती छोटी साईजमध्ये बनवली. आता बनल्यानंतर तुम्हाला दिसेल किती मोठी होणार आहे. तर याला बी 20 मिनिट झाकून सेम टाईम मी सुरू करणार आहे. गॅस आणि स्लोवर ठेवायचा आहे आपल्याला. तर चला 20 मिनिट आपण असंच वेट करू. मधात एक वेळा पुन्हा चेक करून बघू शकता तुम्ही. तर 20 मिनिट झालेले आहे. 15 मिनिट झाले होते तेव्हा मी चेक केलं.
तर मला थोडे कच्चे वाटले तर मी आणखीन 10 मिनिट ठेवले होते. तर वाव, किती मस्त असे झालेले आहे आपले. डबल फुलले गेलेले आहे, बघू शकता. जागा पण नाही आहे त्याच्यामध्ये, एवढे फुलले गेलेले आहेत ते. किती छोटी साईज ठेवली होती आपण, बघू शकता तुमच्या डोळ्यांनी. किती छान असा मस्त कलरसुद्धा आलेला आहे. मी बदामची गार्निश केली होती त्याच्यामुळं खूप छान दिसत आहे. आणि एकदम ब्राऊन कलरचा भाग आलेला आहे त्याच्यावर. किती कलर छान, खायला सुद्धा मस्त असे एकदम खस्ता लागतात ते. तर चला मी याला काढून थंडी करी. तर याच्यामध्ये बघा थोडे गरमच आहे, गॅस मी बंद केलेला आहे आता सध्या. गरम आहे माझी कढई त्याच्यामुळं. बघू शकता तुम्ही मस्त असा बेक झालेली आहे आपली नानखटाई, परफेक्ट. तर हे दिसतही असेल तुम्हाला, मस्त वर निघालेले आहे. जेव्हा नानखटाई अंदरपर्यंत शेकल्या जाताना स्वतःच वर असे उचलल्या जातात ते, आपल्याला जास्त काही मेहनत लागत नाही. तर याला आपण काढून घेऊ आणि 10 मिनटं थंडी करून घेऊ. नंतर एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचे आहे आपल्याला. बघा छान असा मस्त थंडी झालेली आहे, बघू शकता. कलर पाहू शकता तुम्ही, किती छान असं वाटते की गरम आहे तर आत्ताच खाऊन घ्या. हे बघा किती लोह्याच्या कढईमध्ये ठेवले होते आपण, बघू शकता. मस्त असे ब्राऊन कलर आलेला आहे. बदामसुद्धा खूप छान दिसत आहे, कलर खूप छान दिसत आहे. खाण्याला बी टेस्ट खूप छान येतो. तर तुम्ही नक्की बनवून बघा एक वेळा घरी, तुमची परफेक्ट रेसिपी बनेल आणि मुलांना खूप आवडते. तुम्ही स्टोर करून करू शकता. आपण एकाच कटोरीमध्ये कमीत कमी 1 किलोच्या आसपास नानखटाई तयार केलेली आहे. बघू शकता तुम्ही किती सारी बनलेली आहे. तर अशी बघू शकता किती छान कलर आलेला आहे. याच्यामधून मी काढून सुद्धा दाखवते तुम्हाला. तर अंदरपर्यंत अशा मस्त खस्ता झालेली आहे, बघू शकता तुम्ही. थोड्याशा चाकूच्या नोकनीच निघत आहे. मस्त परफेक्ट तयार झालेली आहे. वाव. तर अशाच पद्धतीने जर तुम्ही बनवले ना तर खूप छान बनल्या जातील. हे बघा दुसरी सुद्धा काढून दाखवते मी. बघा किती छान अशी निघत आहे. मस्त प्लेटसुद्धा बघू शकता तुम्ही, काहीच खराब झालेली नाही आहे. आणि मी बटर पेपरचा आणि तुपाचा वापर नाही केलेला आहे प्लेटला. स्वतः आपण जे नानखटाई ठेवलेली आहे ना त्याच्यामध्ये तूप आहे, त्याच्यामुळं आपल्याला काही गरजच नाही आहे की काही लावू शकणार. तर हे बघा किती चांगले झालेले आहे, किती कलर ते पाहू शकता तुम्ही. खूप छान असा बेक झालेला आहे. आणि मी नॉनस्टिक कढईमध्ये ठेवलेली होती आणि हे लोह्याच्या कढईमध्ये, बघू शकता. दोन्ही फरक पाहू शकता तुम्ही मस्त. तर मी सर्व असे काढून एका प्लेटमध्ये दाखवते. हे बघा किती छान, एक पूर्ण प्लेट भरल्या गेलेली आहे. कमीत कमी आपण एका वाटीमध्ये, आणि मोठ्या साईजचा मी कप घेतलेला, वाटी असो या कप. आणि मेजरिंगसाठी सांगते तर हे आपण एका पावाचे बनवलेले आहेत नानखटाई. तर किती छान असे बनले गेलेले आहे. अर्धा किलोच्या आसपास आपण एका पावामध्ये बनवलेले आहे नानखटाई, बघू शकता तुम्ही मस्त असे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करणं विसरू नका. तर तुम्हाला मी खरा जे टाईम सांगितलेला आहे ना ते 25 ते 30 मिनटाचाच आहे. जास्तही लागू शकते. जर आपण मोठ्या साईजचे जर बनवले नानखटाई तर आपल्या गॅसची क्वांटिटी आपल्याला वाढवावी लागते. आपल्याला बेक करण्यासाठी आपल्यावर डिपेंड राहते आपण कोणत्या प्रकारची साईज बनवते. आपण आज मीडियम साईजची बनवलेली होती नानखटाई, त्याच्यामुळे आपल्याला 25 मिनटं लागलेले आहेत. आणि जर याच्यापेक्षा मोठी साईज बनवायची असले ना आपल्याला 30 ते 40 मिनटं लागतात. 1 किलोच्या हिशोबाने बनवल्या गेले. 1 किलोला तर खूप टाईम लागते, त्याच्यामुळं आपण हे कमीत कमी एका पावाचे बनवलेले होते. तर बघू शकता तुम्ही किती सारे बनल्या गेलेले आहेत. तर जर तुम्हाला हे आवडली असेल रेसिपी तर नक्की मला भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत. बाय बाय.